हॅलो गाईज, मी आहे तुमची शिवन्या आणि आज मी तुम्ही कालची व्हिडिओ बघितली असेल की मी आणलेलं टम्बलर आणि त्याला फक्त मला 2 स्ट्रॉ भेटलेले, बाकी काय नाही भेटलं मला. स्ट्रॉ क्लीनर वगैरे ते स्ट्रॉचं वगैरे काय नाही भेटलं. ते दुसरंवालं काय नाही भेटले मला. दुसरं मला काहीच नाही भेटलेलं. मला फक्त तेवढं भेटलं आणि बाकी काय नाही भेटलं त्याच्यामध्ये. तर चला आपण आज आपण ह्याच्यापासून त्याच्या खालचं बनवणार आहे. म्हणजे हे ह्याच्यातच भेटलेलं आहे, म्हणजे हे ते रॅप करून भेटतं तेच आहे हे. आणि आज मी ह्यानेच ते बनवणार आहे. तर चला आपण बनवू. ते मला खूप आवडतं वाजवायला. पुटपुट असं असतं ते, फटफट काहीतरी असतं, पॉपटसारखं असतं हे. रॅप करून भेटतं ना टी व्हीला वगैरे, तसं वालं ते, फक्त हे छोटेवाले बघायला. तर चला आपण बनवूया. सगळ्यात पहिलं आपल्याला लागणार आहे सीझर आणि आपल्याला पाऊच, म्हणजे आपल्याला हे पण लागणार आहे पेन्सिल, म्हणजे त्याला मार्क करून घ्यायला. स्केच पेन लागणार आहे ब्लॅकवाला, तसं म्हणजे आपल्याला कट करायला. सगळ्यात पहिलं आपण त्याचं माप घेऊया. ह्याच्यापेक्षा थोडंसं मोठं असायला पाहिजे ते, थोडंसं मोठं घ्यायचं. ह्याच्यापेक्षा थोडंसंच मोठं घ्यायचं, ह्याच्यापेक्षा थोडंसंच घ्यायचं, एवढं पण नाही घ्यायचं. मी त्याच्यापेक्षा थोडं मोठं घेतलं, थोडंसं मोठं घेतलं, जास्त नाही घ्यायचं. आता आपण टम्बलर ठेवूया साईडला आणि आता त्याच्या प्रकाराने आपण कापून घेऊया. ह्याला आपण कट करूया. तर हे आपण कापून घेतलंय. आता ह्याला आपण पेंट करूया. पेंट करायचं असेल तुम्ही पेंट करू शकता. आणि हे बघा असं ठेवायचं आहे, हे हलवणार नाही आहे पूर्ण. हे बघा, हे उलटं ठेवायचे, बोलची साईड खाली ठेवायची. आणि बघा जवळ ठेवलं की असं हे होत नाही, घसरत नाही. बघा किती तरी जोर लावलं ना तरी हे घसरणार नाही. आणि ह्याच्यावरचे जे ब्लॅकवाला आहे ना, ते सगळं आपल्याला हे करून घ्यायचं आहे. ह्यानेच पुसून आपण. तर हे आपण पुसून घेतलेलं आहे. हे बघा, आपल्याला खालून पेंट करायचे, वरून नाही, कारण की वरून सगळं ते पेंट आहे ना हे होतं. सगळ्यात पहिलं आपण ड्रॉइंग काढून घेऊया त्याच्यावर. सगळ्यात पहिलं पेन्सिलने काढायचं आपल्याला ड्रॉइंग. पेन्सिलने काढून घ्यायचं पहिलं ड्रॉइंग. वरून काढायचे ड्रॉइंग, म्हणजे खालून आपल्याला कलर देतो येतो आणि वरून त्याला पाणी लागलेलं असेल तर पूर्ण हे होणार आहे. त्याच्यामुळे आपण पहिली वरून काढून घ्यायची आहे, मग खालून पेंट द्यायचे त्याला. मला पाहिजे फ्लावरवाला ड्रॉइंग, आणि ते काय फ्लावरवाला काय ड्रॉइंग दिसणार नाही आहे. मी मार्करने काढते. वरून नको, खालून काढूया आपण.
खालून, कारण की मार्करने येतं खालून पण. ही ड्रॉइंग नाही काढणारे, फक्त लिहिणारे गर्ल. आणि कलर देणारे. मी लिहिणारे फक्त गर्ल्स पॉवर. गर्ल्स पॉवर. मी लिहिले आता गर्ल्स पॉवर. ह्याला आपण पेंट करूया. तर गाईज मी स्केच पेनने करणारे कलर. अजून पण खूप सारे आहेत माझ्याकडे कलर, म्हणजे मोठेवाले 6 कलर आहेत. छोटे कलर सारखेच मोठे कलर असतात, फक्त 6 कलर असतात त्याचे. कोणता असतो? ब्लॅक, रेड, ग्रीन, हा वाला, चॉकलेट, येल्लो आणि ब्लू, एवढे सगळे कलर असतात. हेच कलर असतात फक्त मोठ्यांमध्ये. सगळ्यात पहिला आपण आहे ना ग्रीन कलर देऊया. ग्रीन कलर देणार आहे आपण. मी इथून अशी डिझाईन काढणार आहे. डिझाईन नाही काढली तरी चालेल, नुसता कलर दिला तरी चालेल. तुम्हाला जसं पाहिजे तसं तुम्ही याला डेकोरेट करू शकता आणि परत पुसवूही शकता. मी ही वाली डिझाईन घेते. पहिलं असं, मग त्याच्यावरनं अशी लाईन, ती खाली आपण ते असं केलं तर त्याला मी कलर देते आणि वरनं फक्त लाईन काढायची. तसंच करते मी. एकदम अशी साधी ड्रॉइंग करणार आहे, त्याच्यामुळे मी काही एवढं काय हे करणार नाही आहे. जास्त तर ह्याच्यावरती रेड कलर सूट होतो. इनविजिबलमध्ये बघा, इनविजिबलवरती रेड कलर दिसतो ना फक्त तुम्हाला, बाकी कोणताच कलर दिसत नाही आहे, फक्त रेड कलर सूट होतो ह्याच्यावर. बाकी कोणताच कलर होत नाही आहे. आणि हा मार्करचा ब्लू कलर, बाकी काहीच नाही. आणि हा चॉकलेट कलर होतो की नाही माहीत नाही आपल्याला, बघूया सूट होतोय का नाही. होईल होतोय. रेड आणि चॉकलेट कलर फक्त याच्यावर सूट होतोय, बाकी कोणतं नाही होतंय. पण जाऊ द्या, आपल्याला फक्त डिझाईन काढायची. हे बघा कोणता कलर दिसतो तुम्हाला ह्याच्यातला? चॉकलेट आणि रेड दिसतोय ना फक्त तुम्हाला? मला कमेंट करून सांगा तुम्हाला कोणता कलर दिसतो ह्याच्यातला. जर सगळे दिसत असेल तर लाईक करा. आणि एक दोन कलर दिसत असतील तर सबस्क्राईब करा. मी तर झालंय माझा कलर करून, आता लास्टचा एक कलर बाकी. जर जास्त कलर दिसत असेल तर तुम्ही सबस्क्राईब करा, खाली पडला. आणि एक कोणताच कलर दिसत नसेल तर लाईक करा आणि शेअर. मला आता कोणताच कलर दिसत नाही ह्याच्यातला. ब्लू पण नाही दिसत आहे बघा, ब्लू पण कलर दिसत नाही, फक्त हा वाला ब्लू कलर दिसतोय मार्करचा, बाकी कोणताच कलर दिसत नाही. आता ह्याच्यावरती आपण ठेवूया कलर. हे बाजूला ठेवूया आपण.
ओके, परफेक्ट बसतोय आणि हालत पण नाही आहे, जास्त हालत पण नाही. आणि तुम्हाला ही जर डिझाईन नसेलच आवडत तर हे वाले ना आणि रफ करायचं आहे, हे असं रफ करायचं पूर्ण. आणि तुम्हाला जी ड्रॉइंग आवडेल ती काढा त्याच्यावर. तुम्हालाच जर ते खालचं भेटलं नसेल तर, नाहीतर उगाच कशाला करता. तर आजच्यापर्यंत एवढंच. बाय बाय.